कल्पतरूमधली कथा आहे. शंभूदेवाला शंकराला त्रिपुरासूर त्रिपुरारी मी बघत होतो किती लोकांच्या आमच्या मंडळीच्या हुशार आहे. कॉपी करणारे नाही आहे का? एक पण नाही. कॉपीच्या पलीकडे गेलेले आहेत. आता स्वतः घरी कॉपी बनवतात. तुम्ही केव्हा काय रेसलला फोन करतो ना, अरे बाबा रेसल करते येत का नाही. मग यांची मंडळी फोन उचलते. तू का उचललास? कारण यांची तू का उचलला फोन? नाही ते भांडी धुत आहेत म्हणलं. असं काय करू नका. त्रिपुरारी हे नाव का पडलं? शंकराला त्रिपुरारी म्हणतात नाही का? ते केव्हा पडलं? त्रिपुराला कळले नाही प्रेमाला उपमा नाही. उपमा आपल्या को शिराचे. त्रिपुराला कळले नाही ते गणराया गणपतीने त्रिपुरासुराला वर दिला, आशीर्वाद दिला. पण त्याला ते कळलेलंच नाही. त्रिपुरासुराला कळलं नाही की आपल्याला गणपतीने शाप दिला की आशीर्वाद दिला. होतं केव्हा तसं गैरसमज होतं बघा. एक म्हातारी होती, ती मगाची नाही, हसणारी नाही. हसत होती ना, मी नाही म्हणणार. ती म्हातारी नाही. सगळ्यांच्या आई बहिणी असतात, म्हातारे असतात. म्हातारी म्हणजे त्यांची नातवं म्हणजे दुधावरची साय असते नाही का? नातवंडामध्ये आपला आयुष्य क्रमत असतात. ती म्हातारी आता हायवे जिकडे तिकडे आहे, तिला रस्ता क्रॉस करायचा होता. या रस्त्यावर त्या बाजूला जायचं होतं. बरेच वेळ वाट पाहिली की कोणी येईना. एवढ्यात तिथून बुवा येत होते. आंब्याची फाटी होती हातात. आंबे विकून आले होते. चांगला धंदा होते. आंबे विकून आले होते. तर ती म्हातारी म्हणते, बाबा रे मला रस्ता क्रॉस करायचा आहे, पण एवढ्या गाड्या जात आहेत, मला ते जमतच नाही. तर जरा तू मदत करतो का? बुवाने काय करणार? काय केलं माहितीये? बुवाने त्या म्हातारीला अलगद उचललं आणि रस्त्याच्या त्या बाजूला नेऊन ठेवलं. म्हातारीने आशीर्वाद दिला बुवाला, बाबा मला तू अलगद जसा उठवलास आणि ह्या बाजूला आणलं, तसा तुला सुद्धा देव अलगद उचलेल. खरंच चांगलं आहे अलगद उचललेलं. अटॅक लोळत राहायचं नाही का? देवाला मी तसंच सांगितलं, फार दिशेने होऊन जा. तर तसं त्रिपुराचं झालं होतं. आता हा त्रिपुरासूर कोण होता बघा. फार वर्षापूर्वी घृष्य मध्य नावाचे ऋषी होते. घृष्य मध्य तेवढं पकडू नका. ते मगाशी पॅरालिसिस होत होता ना गोव्याच्या दारूमुळे. ते खोटाय होते सगळं. याला कसा अनुभव? तर घृष्य मध्य नावाचे ऋषी होते. गणानात्वम गणपती हा मंत्र, गणपतीचा मंत्र त्या ऋषीने निर्माण केला. म्हणून या मंत्राच्या अगोदर त्या ऋषीचे नाव घेऊ लागले लोक. एवढा महान तो ऋषी होता बघा. तर तो ऋषी एकदा तप करत असताना काय झालं बघा. नाकामधुनी पडलं एक येऊल मूल. नाकामधुनी
त्याच्या नाकातून एक लाल लाल रंगाचं असं मूल खाली पडलं. त्यावेळेला असे मुलं होत होती. अयोनी उत्पत्ती आपल्या बघा ना, बरेच आहेत. गणपती म्हणा, बरेचसे असे देव आहेत की अयोनी उत्पत्ती येते. तसं हे नाकातून पडल्यानंतर लाल 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 असं पडल्यानंतर लोकांना म्हटलं हापूस पडला की काय. लाल असतो ना, असू दे आता हापूस. हापूस पुराण आपण आता बंद करूया. नाही, हापूस आता नाव नाही घ्यायचं. पण आपला रत्नागिरीचा आपला हापूस सर्वांचा बापूस म्हणून अभिमान आहे. एवढंच काय, स्वतःची जागा नसते म्हणून काय झालं. दुसऱ्यांची तर दाखवायची, ही माझी नाही ती दुसऱ्याची. तर लाल लाल असं मूल खाली पडल्यानंतर ते मूल ऋषीकडे बघताय, ऋषी त्या मुलाकडे बघतायत. एकमेकाची ओळखच पडत नव्हती. हो, शेवटी ऋष्यमध्य ऋषीने सांगितलं, बेटा आय एम युअर फादर. काय बोलला तो? ना इंग्लिश बोलला, मी बोलतोय इंग्लिश. हल्ली मुलं घाबरतात हो इंग्लिश बोलायला. काही घाबरायचं नाही. मराठी आणि हिंदी इंग्लिश मध्ये मिक्स करायचं आणि बोलायचं. तुमचं इम्प्रेशन पडलंच पाहिजे. अनुभवावरून सांगतोय. एकदा आम्ही असे फिरायला गेलो होतो दादरला. दादर म्हणजे बरेच लोक बघितलेलं आहे ना मुंबई. दादर म्हणजे मुंबईचं हॉलिवूड. सगळे फिरायला जातात, खरेदीसाठी जातात. तर तिथे ना दोघे तिघे फॉरेनियर येत होते. आम्ही इथून गोवा लोक चाललो होतो. गोवा पण होते बरोबर आमच्या. ते फॉरेनर, त्यांची भाषा तुम्हाला माहिती, पाता 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 पाता. ते आमच्या जवळ येऊन त्यांच्या भाषेत आम्हाला विचारतात, आपण शाणे व्हायला पाहिजे नाही का. काहीतरी आपण दादरला आहोत आणि काहीतरी परेल परेल बोलतायत. मराठी माणूस कमी नाही. पुढे गेलो मी, बुवा विचारतायत, बुवा काय बोलतायत ते. म्हटलं ते आंब्याचा भाव नाही विचारत आहे, पुन्हा आंब्याचं नाव आलं. विसराचं म्हणतोय ते पुन्हा तरी पण येतं असं. तर मला काय बोलतात, मला ते थांबा तुम्ही ते इंग्लिश बोलतायत. मी गेलो पुढे आणि त्यांना फॉरेनर होते, त्यांना विचारलं, परेल गोई सिंपल सिंपल यू गो सरळ अँड टर्न वाकडा. देर इज वन वाकडा, वन मॅन हॅव्हिंग वन लेग तोकडा प्लेइंग आकडा. दॅट इज परेल असं सांगितलं. आणि कॉलर टाईप केले. म्हणा आम्हाला इंग्लिश शिकवताय, भल्या भल्यांची आम्ही इंग्लिश बिघडवून टाकले काय. एवढं बोलल्यानंतर ना मला जाणवलं माझे दोन हात दोन बाजूला कोणतरी खेचतायत. या बाजूला एक ह्या बाजूला खेचतोय, एक त्या बाजूला खेचतोय, एक ह्या बाजूला खेचतोय, एक त्या बाजूला खेचतो. माईक सांभाळा बुवा. तर मी हैराण झालो ते खेचाखेची मध्ये. त्यांना विचारलं की तुम्ही कोण आणि तुम्ही का मला खेचताय. तर ते कोण होते महाराजांनो, ते एका बाजूला चाटे, एका बाजूला कोकाटे. इंग्लिशचे क्लास देणारे त्यावेळेचे. आता बायचू नाही, आता कोकाटे चाटे गेले. पण आम्ही त्यांच्याकडे शिकलेलं, त्यावेळेला शिकली लोक. ते म्हणाल तुम्ही खेचताय का मला. ते म्हणाल तुम्ही आमच्या मुलांना इंग्लिश शिकवायला चला. मी म्हटलं हे पाप आमच्याने होणार नाही बाबा. या बुवाला 6 महिने इंग्लिश शिकवत होतो. त्याच्या मँगोच्या पुढे ते सरकतच नव्हते. पुन्हा आंबा असं इंग्लिश मध्ये. तर म्हणाले हे पाप नको. आणि काय केलं, कुठपर्यंत आलं, फिरवडेकरांचं पुस्तक. ते मूल पडलं आणि ते मूल पडल्यानंतर बापाला सांगतो, वाढत गेला राक्षस होतो. तो काय सांगतो बापाला, सांगतो बाबा बाबा मला इंद्राचं राज्य घ्यायचं आहे. इंद्राचं राज्य घेऊन मला देवांचा राजा व्हायचा आहे. इंद्राचं आसन घेऊन देवांचा राजा व्हायचा आहे. अरे बाबा आसन काय, खुर्चीसाठी आता सगळ्यांचीच भानगडी आहे. खुर्ची टिकवण्यासाठी किती किती उपाय करतात. लाडका भाऊ लाडकी असू द्या, आता ते कोणतरी खुश आहेत ना, असू दे. तर म्हणाले खुर्चीसाठी म्हणाला, तुला जर राजा व्हायचा असेल ना, देवांचा राजा, तर तू गणपतीची आराधना कर, गणपतीला प्रसन्न कर, ते तुला देतील. आणि खरोखरच
हा मुलगा तपश्चर्येला बसला आणि त्याचं तप बघून प्रत्यक्ष शंकर आपले गणपती त्या ठिकाणी आले. गणपती आल्यानंतर तो मुलगा म्हणतो काय बघा, गणराया देही वरदान मला जग हे जिंकायचं, गणराया देही वरदान मला जग हे जिंकायचं. आपली व्यथा सांगितली की मला इंद्राचं आसन घेऊन देवांचा राजा व्हायचा आहे. ती ही इच्छा माझी पूर्ण करणार की नाही. त्याबरोबर गणपती पण प्रसन्न झाले आणि गणपतीने काय केले बघा, तीन पुरं म्हणजे 3 नगर त्याला दिली. एक सोन्याचं, एक चांदीचं आणि एक तांब्याचं म्हणा किंवा लोखंडाचं, अशी 3 पुरं म्हणजे 3 नगर दिली आणि सांगितलंय ह्या तिन्ही पुरांचा, ह्या तिन्ही नगरांचा नाश शंकराच्या एका बाणाने होईल आणि तिन्ही नगर जळून भस्मसात होतील आणि त्याच वेळेला तुझं मरण ठरलेलं आहे. आणि त्याला ते वर दे आणि प्रचंड अशी ताकद दिली, त्याला बळ दिलं त्रिपुरासुराला. आणि शेवटीचं ते ऐकायला राहिलाच नाही की तू शंकराच्या हातून तुझं मरण आहे. कारण हे वर मिळतात तो अतिशय प्रसन्न झाला आणि नाचायला लागला. वर मिळताच त्रिपुरासुराला, वर मिळताच त्रिपुरासुराला अतिशय आनंद झाला आणि तो असा नाचत नाचत नगरामध्ये गेला आणि तो परीक्षा घ्यायला लागला की खरोखरच आपल्याला गणपतीने बळ दिलंय की नाही, शक्ती दिली आहे की नाही ती बघायला नको. म्हणून तो काय केलं, त्याने समोर दिसेल त्याला ठोकर सुटला, समोर दिसेल त्याला मागे सुटला. सगळे देव पळत पळत इकडे तिकडे लपून बसले. ब्रह्मदेव कमळामध्ये लपून बसला, शंभू आपलं विष्णुदेव क्षीरसागरामध्ये लपले. अशी सगळ्यांची दाणादाण केली आणि शेवटी कैलासाजवळ आला. तो त्रिपुरासूर कैलास पर्वतावर गेला, कारण तिथे शंकर होते. कैलास पर्वताजवळ आले आणि त्याने कैलास पर्वत असा प्रॅक्टिस करूया नको, गदा गदा पर्वत हलवल्यानंतर शंभूदेव कैलासावर नुकतेच आलेले होते. सिव्हिल ड्रेस मध्ये होते, सिव्हिल ड्रेस मध्ये होते. गळ्यात काय होतं, ब्लूटूथ आहे का, म्हणजे गळ्यात हे सर्प वगैरे नव्हता, काढून ठेवला होता. नंदीला पण सांगितलं जा जरा चांगलं रान आहे, जरा चरून ये, नंदीला सांगितलं. हा
तर आणि थोड्या वेळाने त्याने तो पर्वत हलवल्यानंतर शंभूदेव म्हणतात असा बलवान पेलवान शक्तिमान असा कोण आलाय, म्हणून शंभूदेवाने खाली बघितलं कैलास पर्वतावरून, तर हा त्रिपुरासूर हलवत होता, पर्वत हलवत होता. अतिशय खुश झाले कोण, शंभूदेव, आणि त्याला वर बोलवलं. आणि काय म्हणतात ते, खे रे खे मागून घे पूर्वीची गाणी किती सुंदर होते ना, लक्षात राहण्यासाठी. तुम्ही या गाण्याला सुद्धा वय मर्यादा लागते ना, आम्ही म्हणून कसं चालेल. तर म्हणलं तू तुझ्या ह्या शक्तीवरती मी प्रसन्न झालोय, वर ये आणि तुला काय वर पाहिजे, वर ये आणि वर माग. किती यमक जोडले ना, वर ये आणि वर माग. अचानक सुटलेलं असतं ते, वर ये आणि तो वरती आला कोण, त्रिपुरासूर, आणि म्हणाला काय पाहिजे तुला, काय पाहिजे तुला, तर म्हणाला तुझा कैलास पर्वत दे. शंभूदेवाला सांगतोय तो, मग तुझा कैलास पर्वत दे. बोलल्याप्रमाणे शंभूदेवाने कैलास पर्वत दिला आणि शंभूदेव मंदार पर्वतावरती राहिले पार्वती मातेला घेऊन. पर्वत आहे असेल, पर्व नाही. आणि पर्वत दिल्यानंतर हा आपल्या पुण्या नगरीमध्ये जायला लागला त्रिपुरासूर. एवढ्यात काय झालं, सगळे देव जे लपून बसलेले होते त्याच्या भयाने, त्याच्या भीतीने, ते हळूहळू सगळे देव बाहेर पडले नगरामध्ये. आणि बघतात त्रिपुरासूर कुठे नाही ना. एवढ्यात नारद मुनी तिथे आले आणि नारद मुनी म्हणाले नारायण नारायण नारायण. आपल्या इथे सुद्धा येतात बघा. अहो रत्नागिरीला ना आम्ही राहतो तिथे ना, 10:30 वाजता टेम्पो येतो. टॅम्पो म्हणतात, टॅम्पो आला. खरं आहे, तुम्ही बघा रत्नागिरीत फिरताना कुठे ते भंगार घेतात. आंब्याच्या पेटीला हात पण लावत नाही, भंगार घेणार. पुन्हा आंबा आला असू दे. तर नारद मुनी नारायण नारद मुनी म्हणजे त्रिभुवनामध्ये भ्रमण करणारे नारद होते. अख्ख्या विश्वामध्ये त्यांचं फिरणं असायचं. मोबाईल म्हणजे त्यांचा फुल रेंज, कुठे जातील तिथे फुल रेंज, कारण टॉवर घेऊनच फिरायचे बरोबर. शेंडी म्हणजे त्यांचा टॉवर, ती ताईट झाली की समजायची आज कोणाची तरी काशी आहे. पण वाईटातून चांगलं निर्माण करायचं, चांगल्यातून वाईट नाही निर्माण, चांगल्यातून वाईट निर्माण करायचं नाही, वाईटातून चांगलं निर्माण करायचं, असे नारद मुनी होते. ते नारद मुनी सांगतायत सगळ्या देवांना, तुम्ही प्रत्यक्ष देव असून तुम्हाला तो त्रिपुरासूर ऐकत नाही, याचं कारण शोधा. तुम्ही गणपतीचा धावा करा, गणपतीची आराधना करा आणि गणपतीला बोलून घ्या, तो तुम्हाला काहीतरी मार्ग दाखवेल. त्याबरोबर सगळे देव म्हणतात, पार्वती नंदना तुला दया आमची येऊ दे. छाया
केला आणि प्रत्यक्ष गणराया त्यांच्याकडे आले आणि विचारलं, काय का मला हाक मारली? तर म्हणाले, त्या त्रिपुरासुराने आम्हाला सगळ्यांना त्रास देत आहेत. म्हणाला, डोंट वरी, बी हॅपी, आय एम ना, म्हणजे मी आहे ना. आणि गणपतीने ब्राह्मणाचं रूप घेतलं, अगदी सफेद धोतर वगैरे नेसून ब्राह्मणाचं रूप घेतलंय आणि जिथे हा त्रिपुरासुर होता त्या पुरामध्ये गेले, त्या नगरामध्ये गेले. त्रिपुरासुराने स्वागत केलं गणपतीचं, म्हणजे ब्राह्मणाच्या रूपामध्ये गणपती आलेला, त्याचं स्वागत केलं. म्हणाला, वेलकम वेलकम. वेलकम नाही म्हणाले, या स्वागत असो. आपण सुद्धा म्हणतो का ना मराठीमध्ये आपल्याला, पाहुणा म्हणजे अतिथी, म्हणजे पाहुणा म्हणजे देवासारखा. अतिथी देवो भव, आपली म्हणा अतिथी देवो भव. अतिथी म्हणजे जो तिथी बघून येत नाही, जो तिथी बघून येत नाही तो अतिथी. आपण जातो तिथी बघू, रविवार आहे का, रविवार आहे, शुक्रवार आहे, हे बुधवार आहे, त्या तिथी. पण जो ही बघत नाही अतिथी, कुठलीही तिथी बघत नाही तो अतिथी. तर म्हणाला, मी तुम्ही कोण विचारलं? स्वागत केलं, चहा वगैरे दिला, फळं वगैरे कापून दिली. नाव नाही घेणार अजिबात, फळं कापून दिली आणि म्हटलं का वा. ते म्हणाले, वा गोड आहे, तुमच्या बागेतली नाही, आमची एक ती बाग दुसऱ्याची, ती दुसऱ्याची, आमचं काय. तर विचारलं त्रिपुरासुराने, म्हणे तुम्ही कोण? तेव्हा काय सांगतात गणपती, मी कलाधर 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 त्रिपुरासुराने सांगितलं, तू अशी कला पेश कर की जेणेकरून मी खुश झालो, तू मागशील ते देईल. त्यावरून त्रिपुरासुर त्या गणपतीने ब्राह्मणाच्या रूपाचे 3 सुबक अशी विमानं तयार केली. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत, प्रत्येकाला एक एक विमान. नाही सांगायला पाहिजे. आता पहा, ते आले होते ना, विचारलं मी, साहेब कुठे आहेत? ते कोण आले होते ते? हा माप साहेबांना सांगायला पाहिजे. अशी अशी सुबक विमानं त्याने बनवली ना, खुश झाला त्रिपुरासुर आणि म्हणाला, तुला काय हवं ते माग, हवं ते माग. सांगितल्यानंतर त्याने काय सांगितलं, गणपतीला त्याचा बदलाच घ्यायचा होता. त्याने सांगितलं, शंकराजवळ मेरू पर्वतावर त्याची चिंतामणीची मूर्ती आहे, चिंतामणीची, ती मला आणून दे. गणपतीने सांगितलं ब्राह्मणात. तर म्हणाला, एवढंच ना, आता पाठवतो म्हणतो माझ्या दूताला. त्यावेळेला दूत म्हणायचे, आताचे म्हणजे नोकर किंवा पिये, त्याला दूत म्हणायचे. म्हणाला, कोण आहे रे तिथं? मी आहे सरकार. तू सरकार? तुम्हीच सरकार. मग मी कोण? तुम्हीच सरकार. हा असं म्हण. आता मंदार पर्वतावरती जा आणि शंभूदेवाजवळ चिंतामणीची मूर्ती आहे, ती घेऊन ये. आता सगळ्या देवांना हरवलेला त्रिपुरासुर, त्याचा पिये दूत, तो कसा जाणार? अगदी छाती बाहेर काढून गेला हो आणि सांगतोय शंभूदेवाला, हे शंभूदेवानो, तुमच्याकडे जी चिंतामणीची मूर्ती आहे ती आमच्या राजाने मागितली, देता की नाही सांगा. राजा येलो. शंभूदेव म्हणतात त्याला, अरे तुझा पगार किती आणि तू बोलतोयस किती? आपल्या अवकातीमध्ये राहायचं ना, ती आपली नाही, ही आपली नाही. काय अवकात आहे आपली?
असू दे, अजित मारेल सुद्धा मला. अजित नाही, मला वाटलं अजित बसला का ड्रेस का. मी पिवला बोललो म्हणून काय सफेद घातला ना ते दोघे पण तसेच दिसतात ना, बंधू आहेत ते. स्टीव वा मार्को आहेत ते. वा वा. तर कशावर आलो पण. 3 पोरं दिली. हा, चिंतामणीची मूर्ती. शंकर म्हणाले देत नाही म्हणून सांग तुझ्या राजाला, परत फिरून आलास तर हातात मोडून टाकीन टांग. देत नाही म्हणून सांग, परत फिरून आलास तर मोडून देईन हातात टांग. भूताला पण विचार पडला, नुसती मोडली असती तर सांगता आली असती, पण हातात मोडून दिल्यानंतर लोक विचारतील ह्या रे काय तुझ्या हातात, तो काय सांगणार टांग. लोकरी बॉडी दिल्या म्हणून. मग हे दिवसभर आहेत, पण झाडावरून पडलो, आंब्यावर पडलो, ठीक आहे, पुन्हा आंबा. असू दे. तर तो दूत आला आणि त्रिपुरासुराला सांगितलं काय बाबा, शंभूदेव चिंतामणीची मूर्ती देत नाही. त्याबरोबर त्रिपुरासुर भडकला आणि त्याने चतुरंग सैन्य गोळा केलं आणि सगळ्यांना सांगितलं चला उठा शूरवीर हो. आक्रमण करू. शंभूदेवाला शंकराला ही वार्ता समजली की त्रिपुरासुर आपल्या सैन्यासहित चाल करतोय लढण्यासाठी. तेव्हा शंकराने सुद्धा आपले शिवगण गोळा केले आणि दोघांचेही सैन्य रणांगणावर आलं. बघा, आणि काय झालं, झालं युद्ध हे सुरू. दोघांचं सैन्य आलं आणि दोघांचंही खडगोर युद्ध तिथे चालू झालं. त्यावेळेला समोरासमोर येऊन लढायची. त्यावेळी रणांगणात येऊन आणि सूर्यास्त झालं की लढाई थांबवायची, म्हणजे नियम होते. आताच तसं नाही, केव्हाही येतात आणि बॉम्बिंग करून विमानातून रॉकेटमधून खाक करून जातात. पण त्यावेळेचा नियमात वेळेत सगळं करायचं असतं. पहिली बारी किती करायची, दुसरी बारी किती करायची, मग याचा परिणाम असा होतो. हा, तर काय सांगितलं, त्यावेळेची अशी युद्ध व्हायची. आता आपण कोणीच पाहिलेली नाही तशी युद्ध. पण केव्हा पाहिली, टीव्हीवरती रामायण महाभारत या सिरियल चालू होत्या तेव्हा आपण पाहिलं नाही का. पण ते सुद्धा कोण, कृष्ण अर्जुन राम लक्ष्मण म्हणजे मेन हिरो ते एकदम क्लोजअप मध्ये. बाकीच्या हजारो सैन्य तिकडे लांब असं लढताय, ती बोटा एवढं दिसतंय. त्यांच्याशी एवढं प्रोडक्शन कोण पुरवणार हो, एवढं सगळ्यांना तलवारी, लोखंडाच्या तलवारी पुरवणार कोण. सगळ्यांचे काय मागा आहे, त्याची आहे माझं काय असतं. हातामध्ये सगळे लाकडी तलवारी होत्या. पण इमानदार, पण अगदी इमानाने लढत होते. लांबचे सुद्धा लढता लढता बोलायचे थांबू नको, कॅमेरा आपल्यावरती आहे. विचारायचं तुला किती देतात रे पगार. तुम्हाला 200-300 ठरला होता, पण 4 दिवस दिलाच नाही. आदमी मारणारच नाही म्हणाला. असे म्हणजे लुटूपुटूची लढाई, पण त्यांची कशी खरी लढाई. दोघेही सैन्य आले आणि तिथं सुद्धा शंभूदेवाचा त्रिपुरासुराने पराभव केला आणि सगळं सैन्य
शंभूदेवाचं सैन्य आणि सगळे देव परत जाताना पुन्हा तिथे नारद मुनी त्यांना भेटले आणि नारद मुनी म्हणतात, देवा महाराजा शंभूदेवा, देवांचा देव तुला तरी कळायला पाहिजे होतं की युद्धाला जाताना गणपतीचं नामस्मरण घ्यायला पाहिजे होतं, ते घेतलं नाही, पण आता तरी घ्या, शहाण्या व्हा. त्याबरोबर सगळे देव नाव घेतात बघा, शंकराचं धाव करतात, पूजा करतात. देवांचा देव तू, भक्तांचा भाव तू, सगळ्यांनी गणपतीची आराधना केली, पूजन केलं. प्रत्यक्ष गणपती पुन्हा रणांगणावर आले. पण गणपतीने काय केलं, गणपतीनेच वर दिलेला होता त्याला की तुला शंभूदेवाच्या शंकराच्या हातून तुला मरण आहे. मग गणपती कसं मारतील? मग गणपतीने आयडिया केली, काय केलं बघा, भक्ती त्यांची पाहून प्रकटले गजानन, हो भक्ती त्यांची पाहून प्रकटले गजानन, देव लागती त्याच्या गणपतीने एक बाण घेतला, त्यात बीज मंत्राचा जप केला आणि तो बाण शंभूदेवाच्या हातात दिला. शंकराच्या अनवड्या मार, ती त्याची 3 पुरातली मारून जाळून टाक. त्याबरोबर शंभूदेवाने तसं केलं, तो बाण गेला आणि त्याची 3 पुरासुराची नष्ट झाली आणि तोच बाण परत येऊन त्रिपुरासुराच्या छातीत घुसला. त्रिपुरासूर धारातीर्थी पडला, गतप्राण झाला आणि त्याच्या शरीरातून एक ज्योत बाहेर आली आणि त्या ज्योतीने शंभूदेवाच्या शरीरामध्ये प्रवेश केला. त्यापासून शंभूदेवाला, महादेवाला त्रिपुरारी हे नाव प्राप्त झालं आणि आमचं भारूड इथे संपलं. धन्यवाद. भाव तिथ देव नाही तिथ काय, देवाणी पाषाण केवळ समान, माय बाप सेवा त्रैलोक्यात मोठी, ठाकला विठू एका विटेवरी युगे 28 त्या भक्त पुंडलिकासाठी, तुम्ही भाव मनी ठेवा तुझे नको त्याशी. सर्वांनी आता आमच्या बरोबर एका स्वरात एका तालात, पण तुम्ही मात्र मनातल्या मनात रामकृष्ण बोला, रामकृष्ण बोला.
Come on,